भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरांमधून निषेध करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी देखील आमदार पडळकर यांनी जर त्यांच्या बोलण्यावर आवर घातला नाही तर त्यांची गाठ माझ्याशी आहे अशा शब्दांमध्ये गंभीर इशारा दिला। गोपीचंद पडळकर यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, जयंत पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या संदर्भात जे काही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी जे त्यांच्या कामाबद्दल जे की ताशेरे ठेवले, आज गोपीचंद पडळकरजी जे तुम्ही ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे, तर तुम्ही सर्वात पहिले मी तुम्हाला पवारसाहेबांच्याबद्दल बोलेल। आज त्यांच्या वयाची जर विचार जर केला तर तुमचं आमचं वयाला लाजवणारं काम आहे की आज ते ह्याही वयात शेतकऱ्यांच्या समस्येसाठी चांद्यापासून तर बांद्यापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या आणि त्या कुटुंबांची पूर्ण विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत करण्याचं काम आणि त्यांच्या पदरात टाकण्याचं काम पवारसाहेब करत आहेत। आज अजितदादांचा जर विचार केला तर अजितदादांनी सुद्धा कोकण दौऱ्यावर जाऊन त्यांनी तिथलं चक्रीवादळाच्या संदर्भातल्या समस्या त्यांनी दूर केलेल्या आहेत, त्या लोकांच्या परिस्थिती जाणून घेतलेली आहे, प्रशासनाला सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय आमचे जयंत पाटील साहेब आहेत, त्यांच्या संदर्भात जर तुम्ही जर विचार केला तर तेही सुद्धा त्यांनी आज खरं तर तेव्हा सत्ता नव्हती, सत्ता नसतानासुद्धा पूर परिस्थिती त्यांनी ज्या पद्धतीने हाताळली तर आज ते खरंच कौतुक करण्यासारखी आहे। आमच्या भगिनी सुप्रियाताई सुळे त्यासुद्धा आज पूर्ण चांद्यापासून तर बांद्यापर्यंत जाऊन काम करण्याची त्यांची आज जर एकंदरीत जर पवार परिवाराचा जर विचार केला तर आज तुमची पात्रता नाही आहे की तुमच्या त्या पवार फॅमिलीबद्दल तुम्ही काही बोलाल म्हणून। आज नुसतं फक्त स्वतःचं नाव लौकिक करणे आणि ज्या पक्षाने तुम्हाला आमदारकी बहाल केली त्या पक्षाला फक्त दाखवण्याचं काम जर तुम्ही करत असाल का बा मी अशा पद्धतीचे अटॅक करू शकतो आणि अशा पद्धतीचे हे करू शकतो, हा फुकटचा तुमचा बिलकुल हा फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे। आणि ह्या ज्या पद्धतीनं तुम्ही जे प्रसिद्धी मिळवण्याचं काम करत आहे हे अतिशय एकदम चुकीचं आहे। आज तुम्ही 2024च्या निवडणुकीच्या संदर्भातलं तुम्ही आवाहन करून राहिलेले आहेत। 2024ची निवडणूक दूर आहे, वेळ आहे, पण होऊन गेलेल्या जी विधानसभेची तुमची निवडणूक आहे त्या निवडणुकीचा विचार करा। जर तुम्ही धनगर समाज जो बारामती बहुसंख्येने असलेला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये तुम्हाला धनगर समाजाचा म्हणून उमेदवार टाकलेला आहे, तर आज तुम्ही त्या धनगर समाजाचा जरी विचार केला तर आज धनगर समाजाचं जर तुम्ही मनं जर जिंकली असती तर आज तुम्ही विजय झाले असते। विजय न होता तुमचं डिपॉझिट गोल झालेलं आहे। आमचे आदरणीय नेते 1,60,000पेक्षा मतांनी निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा फालतूच्या फकाल्या मारणे आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवणे हे अतिशय चुकीचं आहे। आणि अशा पद्धतीचं जर तुम्ही जर चुकीचे प्रसिद्धी घेण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे अतिशय एकदम निषेधार्थ आहे। आणि जर अशा पद्धतीचं तुम्ही जर गोपीचंदजी तुमच्या बोलण्याला जर तुम्ही आवर घालत नसाल तर तुमची गाठ संतोष महात्मेसोबत आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। विदर्भ न्यूज करिता सुरेंद्र बिसने यांचा वृत्तांत।